शिवसेना मनसेचा विजय मेळावा हा वरळी डोम येथे पार पडणार आहे आणि या मेळाव्याच्या जागेची मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून पाहणी करण्यात आली आहे। 10,000 लोकांची क्षमता असलेले डोममध्ये 500 गाड्यांची वाहनतळ पार्किंग आहे। तसेच येण्या जाण्याचे मार्ग, लोकांची आसन व्यवस्था आणि व्यासपीठ याबाबत आजच्या पाहणीत चर्चा झाली आहे। या विजयी आता सभेबाबत वरळी डोम मधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। हिंदी भाषा सक्तीचा जी.आर. राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना मनसेकडून एक विजय जल्लोष सभा घेण्यात येणार आहे। ती सभा या वरळी डोम येथे पार पडणार। या वरळी डोमची जी सिटिंग कॅपॅसिटी म्हणजे आसन व्यवस्था आहे ती 10,000 पर्यंत आहे। सोबतच 500 वाहनांची पार्किंग व्यवस्था सुद्धा या डोम मध्ये करण्यात आलेली आहे। राजकीय अराजकीय खेळाचे अनेक कार्यक्रम या डोम मध्ये होत असतात, मात्र एक विजयी सभा या 5 जुलैला या डोम मध्ये होणार आहे आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भाषणं या ठिकाणी होणार आहेत। 20 वर्षानंतर हे दोन्ही बंधू एकत्र येणार, त्यामुळे त्यांचे चाहता वर्ग असेल, शिवसैनिक असतील, मनसैनिक असतील, या डोम मध्ये त्यांना एकत्र बघण्यासाठी आणि त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी या ठिकाणी जमणार आहेत। मात्र आसन व्यवस्था असेल, या ठिकाणी येणाऱ्या लोकांची व्यवस्था असेल, तसेच पार्किंग व्यवस्था, नेते कुठून कसे येणार या प्रकारची सर्व माहिती जी आहे ती चर्चा केली जाते। मात्र आसन व्यवस्था जर पाहिली तर 10,000ची आहे आणि या डोम मध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अनेक चाहता वर्ग या ठिकाणी असेल। मात्र कोणतीही या ठिकाणी अनुचित घटना घडू नये यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र सध्या पाहणी दौरा हा पूर्ण झालेला आहे। शिवसेना मनसेचे नेते पाहणी करून गेलेले आहेत। एकूण या डोम मध्ये कशाप्रमाणे भाषणं होतील, कशाप्रमाणे नेते येतील आणि या ठिकाणी डोमच्या आजूबाजूला असलेला जो परिसर आहे त्यामध्ये सुद्धा खुर्च्या लावून नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी 100 पेक्षा जास्त LED स्क्रीन्स सुद्धा लावण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे भव्य अशा या मेळाव्यासाठी भव्य तयारी सध्या सुरू झालेली आहे। मात्र 5 जुलैची सर्वांनाच आता वाट पाहायला लागत आहे। लवकरच या ठिकाणी सभा होताना आपल्याला पाहायला मिळणार। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। यापूर्वी सुद्धा या ठिकाणी आमच्या पक्षाचा कार्यक्रम झालेला होता, त्यामुळे थोडाफार अंदाज आम्हाला सुद्धा आहे। कशी गर्दी, कशा पद्धतीने कुठून लोक येणार, कसं बसणार, ह्या सगळ्याचा अंदाज आहे। पण यावेळेला त्याहून अधिक गर्दी होईल याची कल्पना असल्यामुळे ते सभागृहच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा कसं लोकांना उभं राहता येईल, कसं व्यवस्थित कुठून येता येईल, कुठे जाता येईल, या सगळ्याचं काळजी, ते ज्या वाहनांनी येतील ती वाहनं कुठे उभे करायची, या सगळ्याचा विचार करून याचा प्राथमिक आराखडा आता संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत तयार होईल, मग अंतिम निर्णय होईल। आलेल्या लोकांची सुरक्षितता हा त्यातला भाग महत्वाचा आहे। त्यासोबत जे वक्ते आहेत त्या वक्त्यांचं भाषण त्यांना ऐकायला गेलं पाहिजेत, त्यासाठी सोयी व्यवस्था झाली पाहिजेत। या ठिकाणी कुठेही गालबोट न लागता लोक आलेली सुखरूप गेली पाहिजेत। अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आजची पाहणी झालेली आहे। ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्या सगळ्यांशी आम्ही सन्मानित त्यांना केलेलं आहे। जी मंडळी येतील त्यांना बसायला तर सन्मानित करणार आहोत। गर्दीचं नियोजन कशा प्रकारे करायचं, एक्झिट कुठली असली पाहिजे, एंट्री कुठली असली पाहिजे, किती एक्झिट असल्या पाहिजेत, किती एंट्री असल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची एक बारकाईने चर्चा करण्यासाठी आज आमच्या नेते मंडळींची बैठक झाली आणि त्या दृष्टीने त्याचं नियोजन चालू आहे। कुठल्याही राजकीय चष्म्यातनं या मेळाव्याला न बघता एका मराठी माणसाचा एकजुटीचा विजय म्हणून या मेळाव्याकडे बघितलं पाहिजे। आम्ही आज एकत्र पाहणी केली आहे। या कार्यक्रमाचं निमंत्रण माननीय उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाला दिलेलं आहे आणि गर्दी समोर आपण समुद्र बघताय। उद्या 2 समुद्र माणसांचे, मराठी माणसाचा एक समुद्र आणि समोर असलेला समुद्र याची स्पर्धा होईल। दोन्ही पक्षांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आम्ही सगळ्यांनी ते एकत्र आत्ता पाहिलं आणि आम्ही त्याचं नियोजन सगळे एकत्र बसून करू आणि एकदा फुल अँड फायनल सगळं ठरलं की आपल्यासमोर पुन्हा एकदा येऊन सांगू। या ठिकाणी जो 5 तारखेला मराठी माणसाचा या ठिकाणी मेळावा आहे, त्यासाठी 2 महापूर या ठिकाणी येणार। एक कार्यकर्त्यांचा असेल आणि दुसरा समोर दिसतो निसर्गाचा म्हणजे समुद्र। आता त्याचं नियोजन आयोजन करण्यासाठी पहिली सविस्तर बैठक आज शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरच्या लेवलचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी होतो आणि तशा पद्धतीने VIP कुठून येणार, कार्यकर्त्यांची व्यवस्था कशी होणार, याचं सगळं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।